विदुला हाय डॅडी. बेटा कशी आहेस तू? तुला कुठे लागलं तर नाही ना? मी बरी आहे. मला काय झालंय? बरी आहेस पण मला मम्माने फोन करून सांगितलं तुला ऍक्सिडेंट झाला. मम्मा पण ना, त्या गाडीचा मला एवढाही धक्का लागला नव्हता. अगं पण तिने मला फोनवर ए बेटा तुला खरंच कुठे लागलं नाही ना? हो खरंच कुठे लागलं नाही. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, गाडी येते की नाही ते मी बघितलंच नाही आणि क्रॉस केला, पण त्याने ब्रेक दाबला. त्याने म्हणजे फ्रेंडने. फ्रेंड? जो दादा गाडी चालवत होता ना, तो नंतर माझा फ्रेंड झाला. अच्छा म्हणजे तुला बेटा आता मान्य आहे की चूक तुझी झाली. हो आय एम सॉरी. पण माणूस म्हटलं ना की चुका होतात, पण याच्यातून आपण काय शिकायचं? पुन्हा पुन्हा त्या चुका करायच्या नाहीत. ओके? विदुला, तुझी पण कमाल आहे. फोन करून मला घाबरवलंस. हिला काहीच झालेलं नाहीये. म्हणजे आम्हाला काही झाल्यानंतरच तू येणार आहेस का? डॅडी तुम्ही चिडू नका ना मम्मावर. नाही 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 मी नाही. डोंट वरी बेटा, डोंट वरी. तुला वाटत नाही जयंता की प्रकरणाचा निकाल लागायला फार उशीर होतोय म्हणून? अरे धीर धर, थोडा धीर धर. थोडा काय इतके दिवस तेच करतोय की मी धीरच धरतोय. अरे या गोष्टी कासवाच्या गतीनेच पुढे सरकत असतात आणि प्रत्येक प्रकरणाला त्याचे असे काही रंग असतात. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे गुन्हा घडला तो पाहिलेला विटनेस कोणी नाही. जिच्या बाबतीत गुन्हा घडला तिचे डोळे बांधलेले, म्हणजे तिनंही काही पाहिलेलं नाही. ज्या जागी गुन्हा घडला म्हणजे ती गाडी, तिचाही अजून शोध लागलेला नाही. पण म्हणजे गुन्हेगार मिळणारच नाही? मिळेल, गुन्हेगार नक्की मिळेल, पण त्यासाठी किती वेळ लागेल ते मात्र सांगते. सॉरी, काय होतं माझं पेशन्स संपले ना की तुला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मित्र म्हणून मी तुला जास्तीच त्रास देतो का रे? नाही, पण हा प्रश्न विचारून मात्र पुन्हा मला त्रास देऊ नकोस. हे बघ गोवर्धन, एक बाप म्हणून तुझ्या मनात काय चाललं असेल हे मीही समजू शकतो, पण एक पोलीसवाला असूनही माझे हात कसे बांधलेले आहेत हे तूही लक्षात घे ना. हे काम मी एक अनऑफिशियल ड्युटी म्हणून करतोय. खरं तर ड्युटी हा शब्दही मी चुकीचाच वापरलाय. मित्राचं काम म्हणून मी माझं सर्वस्व पणाला लावून हे काम करतोय. तू म्हणतोयस त्याबद्दल मला यत्किंचितही शंका नाहीये. खरं तर तुझे औपचारिक आभार मानायला माझ्याकडे शब्दही नाही आहेत. हो ना, मग माझ्यावर आता पूर्ण विश्वास ठेव. हे बघ, या गोष्टीचा तपास मी जवळजवळ पूर्ण करत आणलाय. गुन्हेगारावर माझं पूर्ण लक्ष आहे आणि योग्य वेळ येताच मी त्याला बरोबर ताब्यात घेतो की नाही बघ. ठीक आहे, निघतो मी. सागर यार, हे सगळं लिमिट बाहेर चाललंय. मी काहीच करू शकत नाही यार. जे प्लीज माझी परिस्थिती समजून घे ना यार. घरात ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालले आहेत, तुला तर सगळंच माहिती आहे. आणि आजी आजारी असल्यापासून सगळंच घर अस्वस्थ आहे. अरे तर मी काय करू यार? स्वतःला काय घरात कोंडून घेऊ? विजय 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 प्लीज तू हळू बोल ना यार. फक्त थोडे दिवस थांब. हे सगळे ऑफिसमधले घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना की मग मी सगळं व्यवस्थित सगळं नीट करतो. सागर यार, तू ऍटलीस्ट स्वतःचे टेन्शन उचलतोय. इथे मी तर फुकटचीच टेन्शन्स घेतो यार. विजय असं का बोलतोयस तू? कमॉन यार, आपण दोघं मित्र आहोत. आतापर्यंत आपण सतत एकत्र होतो. आणि तूच सांग ना, मी तुझी काळजी घेत नाहीये का? सॉरी यार, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण तो एसीपी यार सतत वॉच ठेवून आहे माझ्यावर. सांग ना, ही गोष्ट कशी निग्लेक्ट करू मी? काय केलं काय यार मी? बरं, तू हे पैसे ठेव आणि गाडीचं काम करून घे प्लीज. आणि तुला काही लागतील ना खर्चासाठी तर यातनंच मॅनेज कर. माझे काही खर्च आहेत का? कुठे जातो का मी? कुठे गेलं तर तो एसीपी अवतरतो यार. तू एक काम करतोस का? तू प्लीज काही दिवसांसाठी बाहेरगावी जातोस? म्हणजे मी सगळा खर्च करतो तुझा. नको यार नको, इथंच ठीक आहे.
कुठेही गेलं तर त्या ACP ला वाटेल मी मुद्दामून पळून गेलोय. अँड एनिवेज बाबा पुढच्या महिन्यात परत येतात यार. त्यांनी जर गाडीबद्दल विचारलं तर मी काय सांगणार? काहीतरी सांग ना यार. म्हणजे सांग ना की ऍक्सिडेंट झाला म्हणून रंगवायला दिली आहे. अरे आणि पैसे कुठून आले? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोच का त्यांना? Come on यार, आता हे सुद्धा तुला मी सांगायला हवं का? नाही तसं सावरून घेईन मी, पण एकंदरीतच हे प्रकरण माझ्या एकट्यावर शेकणार आहे, काहीही न करता. सागर बाबा, चल चला चला. सागर बाबा, तुम्हाला राग येईन, पण मला कनी या मित्रापासून तुम्ही सावध राहा असं वाटतंय. सगळं आता कुठं सुरळीत चाललंय तर चालू द्या, नसत्या भानगडी अंगावर घेऊ नका, आणि त्यात ह्याची पनवती तर अजिबात नको. चला. अर्धा डझन केळी, अर्धा किलो टोमॅटो, बटाटे, कांदे, बिस्किट, दूध, ब्रेड, साखर. ताई, एकदा यादी चेक करून घे बघ. आणि काय पाहिजे असेल तर आत्ताच लिही, नंतर गेल्यानंतर परत बोलशील. वाईट सवय तुला. बरोबर आहे. फायनल. हो. आणि एक लक्षात ठेव, ती केळी आणि टोमॅटो सगळ्यात शेवटी घे आणि बरंचसे अलगद ठेवून दे. शेवटी घेते यादीत पहिल्यांदा कशा लिहिलं, मग सगळ्या शेवटी नाही लिहित आहेत तुम्ही बायका म्हणजे ना खरंच. पण हे फायनल आहे. हो. चल मी निघतो. आणि हो, येताना जर बँकेत जाणार असेल ना तर जास्त पैसे काढून घेऊन ये रे. कशाला? अरे सोफ्याची कव्हर, पडदे बदलायचे आहेत म्हणून थोडे जास्त पैसे लागतील ना. बदलायलाच पाहिजे का? असंच काही नाही का? नाही तसं नाही का. काय आहे, काही दिवस आपल्याला थोडस कमी खर्चात राहावं लागेल एवढंच, बाकी काय नाही. अरे बापरे, याची मला कल्पनाच नव्हती. अगं एवढी काळजी करू नकोस, मी नवीन नोकरी शोधतोय. पण तोपर्यंत तरी आता आहे या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी आपल्याला राहता यावं म्हणून म्हटलं की अनावश्यक खर्च टाळा. दॅट्स ऑल, बाकी काय नाही. ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस. कुणाच्याही लक्षात येणार नाही इतकं छान घर चालवते बघ मी. एवढं काही नाही. तू म्हणत असेल तर अर्धा डझन केळी सांगितलीस तर 1 डझन घेऊन येऊ का मी? काय नको, हे असं हसतं खेळतं वातावरण कायमचं घरात ठेव म्हणजे झालं. डोंट वरी. एक लेक्चर अटेंड करता येत नाही, मला तिथे जागा पकडायला सांगतो आणि येत नाहीस लेक्चरला. चल ना, सोड ना, तुला माझी सवय माहिती आहे ना, मी लेक्चर अटेंड करतो का कधी? कशाला आहे? तू पुन्हा लेक्चरला आला नाही. काय, मी लेक्चर अटेंड कधी करतो? मी तुला नोट्स बरं, देणार थांबा. नाही. आता एक लेक्चर आहे आणि पुढे 2 लेक्चर्स ऑफ आहेत. काय करायचंय? पिक्चरला जाऊयात, खूप दिवसात गेलो नाहीये. ठीक आहे, चला. चालला आधी लेक्चर आणि मग पिक्चर. चालला लगेच. हाय हाय हाय. ए पिक्चरला जातोय, चल ना. ए नको, मी नाही येत, तुम्ही जा. का? काय प्रॉब्लेम आहे? अगो केवढा अभ्यास बुडलाय. ए चल ना. काय यार, मी द्यायचे ना तुला एवढ्या नोट्स. हाय गाइस. ए काय ठरतंय? पिक्चरचा प्लॅन. ए बेस्ट, कुठल्या पिक्चरला जाऊया? एक मिनिट, ते तिथे जाऊन ठरवूयात. आपला इथेच खूप वेळ जातो, त्यात आमचा मस्का मारण्यातच खूप वेळ चाललाय. चल ना मुक्ता. अरे खरंच तुम्ही जा. माझं चल ना मुक्ता, असं काय? प्लीज चल ना, असं काय करतेयस? तृप्ती, खूप नोट्स लिहून व्हायच्यात. सोड ना, नाही यायचं ना तिला. कशाला आग्रह करताय उगाच? राकेश, अरे असं का बोलतोयस? ए मी फक्त माझं मत सांगितलं, ओके? त्यावर तुम्हाला जे करायचं ना ते करा. अरे पण आम्ही तिला एवढं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, तू असं काय बोलतोयस? ए बघ राकेश प्लीज, आम्ही बोलू तिच्याशी. एक मिनिट. तुम्ही खरंच सगळे जा, माझा मूड नाहीये. मुक्ता चल ना. नाही ओमकार, यू विल गो अहेड, एन्जॉय योरसेल्व्स. आर यू शुअर? या, आय एम शुअर. तृप्ती, मला रात्री फोन कर. बाय. चल
लेक्चर झालं की मी गेट पाशी तुमची वाट बघतोय. आज मी गाडी आणली, सॉलिड गाडीमधनं जाऊया. ओके, सिया. बाय बाय. ह्याला जाऊ दे एकट्यालाच पिक्चरला, आपण लेक्चरला जाऊया. तू लेक्चरला येणार आहेस? हो, मी आज प्रोफेसरला सरप्राईज देणार आहे. चला लेक्चर. घ्या बघा. काय काही प्रॉब्लेम दिसतोय का फाईलमध्ये? मॅडम, हे अकाउंट्स डिपार्टमेंटचं काम आहे, ह्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. मग मला काय सांगताय? तुम्ही का ऑफिसमध्ये फक्त झोपा काढणार काय? त्या दिवशी तुम्हीच मला म्हणत होता ना, तुमच्यासारख्या वर्कर्समुळे ही कंपनी इतकी वर आली आहे म्हणून. काय हो, ही अशी वर आणलीत तुम्ही कंपनी? शट अप, आउट. आणि जाता जाता ही फाईल त्या अकाउंट्स डिपार्टमेंटच्या तोंडावर मारा. आउट आय सेड, आउट. काय रे माझा? साहेब, तुम्ही त्या गडकरींबद्दल काय रिपोर्ट्स मागवले होते, त्यापैकी हा एक. महादेव, काय झालं साहेब? काय नाही, गडकरी विरुद्ध आणखीन एक भक्कम पुरावा आपल्याला मिळाला आहे. महादेव, गडकरी बहुतेक सापडणार. येस. नमस्कार विशाल साहेब. सॉरी, मी आपल्याला ओळखलं नाही. म्हणजे आपण एकमेकांना ओळखतो का? नाही, भेटलो नाही कधी आपण. मी प्रमोद, मला गडकरींनी पाठवलंय. अरे वा, आज कुबेरानंच पाठवला आपला माणूस या गरीबाकडे. तुम्ही भेटून बघा साहेबांना, तुम्ही हॉल कुबेर. म्हणजे आज देव पावला म्हणायचं तर? देव वगैरे काय नाही हो, देणारे देतात, फक्त घेणारा पाहिजे. काय आहे की तुमचे अरुण गडकरी साहेब जर मला पहिल्यांदा भेटले असते ना, खूप बरं झालं असतं. कारण त्यावेळेला मला पैशाचं थोडं अप्रूप वाटायचं ना. पैशाची मजा आताही आहे, पण छोट्याशा घरामध्ये तुम्ही प्रेस उडून बसलाय. एक दिवशी साहेबांना भेटून बघा, एसी ऑफिस तुम्हाला खोलून देतील, एसी गाडी देतील, मग काय लिहायचं ते लिहा बसून. बोलून झालं तुमचं? आता मी तुमच्या एक कानाखाली वाजवू का तुम्ही स्वतःहून जाल? असं बोलून अपमान करता तुम्ही आमचा. हो, म्हणजे ते कळलं तर तुम्हाला. सुटा आता. त्याचे परिणाम वाईट होतील, लक्षात ठेवा. हो, परिणामांचा जर मी विचार केला असता ना, तर या पत्रकारितेत आलो नसतो मी. जाऊन सांगा तुमच्या अरुण गडकरीला. सांगतो. तुला मी नाही उचलला ना, माझं नाव प्रमोद नाही, लक्षात ठेवतो. साहेब, तुमच्या गाडीचा पहिला रंग खरवडून दुसऱ्या रंगाचा पहिला कोट मारला पण. खरंच? हा मग क्या बात है साहेब. पण एक काय आपल्या डोक्यात किडा आहे ना, तो वळवळतो म्हणून विचारतो. साहेब, तुमच्या गाडीचा रंग एवढा टाकाटाक असताना पत्राचा बी प्रॉब्लेम आहे, कशाला बदललो? म्हणजे बोलू कधीतरी, आरामात बसू आणि बोलू. कधी बसूया? बोलू रे, तू आधी गाडीचं काम पूर्ण कर, मग बोलू. बसायचं ना पण? नक्की. चल, येऊ मी? हा, करतो काम. बाय. हा.
मसाला पाहिजे. हॅलो हॅलो मुक्ता मॅडम बोलते मी. कशी आहेस तू? ठीक आहे मॅम. अगं खूप दिवस झाले तुला एक काम सांगायचं होतं पण रोज विसरूनच जाते. पण मला खात्री आहे तू मनात आणलंस ना तर नक्की करू शकशील. सांगा ना मॅम, शक्य असेल तर नक्की करीन मी. अगं आमच्या सोसायटीचं गॅदरिंग आहे, मुलांचं नाटक बसवायचंय. म्हणजे मुलांचं सिलेक्शन झालंय, स्क्रिप्ट पण तयार आहे. पण मॅम आतापर्यंत वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलाय, नाटकात कुठे काम केलंय मी? अगं मी आहे ना तुला गाईड करायला, तू फक्त सुपरवाइज कर. आणि तुझ्या सोयीनुसार आपण शनिवार रविवारी संध्याकाळी रिहर्सल्स ठेवूया हवं तर. ऍक्च्युली मॅम ह्याच संदर्भात तुमच्याशी बोलणार होते. माझ्यासाठी एखादा पार्ट टाइम जॉब बघा ना प्लीज. मुक्ता म्हणजे मॅम अभ्यासाला दिवसाचे 2 तास पुरतात, मी संध्याकाळी काम करू शकेन ना. एकदम जॉबचं का तुझ्या मनात आलं? आणि पप्पांना विचारलंयस का? त्यांना चालेल? तसं पप्पांना मी विचारलं नाहीये, पण मला असं वाटायला लागलंय मी नोकरी करायला हवी. हो पण कामही तुला आवडेल असं आणि तुझ्या योग्यतेचंच हवं ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव मुक्ता, आर्थिक स्वातंत्र्यापेक्षा मानसिक समाधान खूप महत्वाचं असतं. हो मॅम, पैसे तर हवे पण कामाचं समाधान महत्वाचं. मॅम पप्पा नेहमी म्हणतात आपल्याशिवाय जे अडतं ते काम, आणि आपल्याशिवाय दुसरं कोणीच ते करू शकणार नाही असं वाटलं पाहिजे. बरोबर आहे, आणि ही शिकवण घरातूनच मिळते. मी अजून काय सांगणार तुला. खरं आहे मॅम, आय एम क्वाईट लकी अबाउट दॅट. मुक्ता, चांगलं काय वाईट काय हे ओळखून त्याप्रमाणे प्रत्यक्षात वागणारे पालक खूप कमी जणांना मिळतात. डोंट वरी, मी तुझ्या लायक एखादं काम शोधीन आणि तुला आवडलं तर कर. पण त्याच्या आधी पप्पांना मात्र नक्की विचार. ओके. आणि मॅम रिहर्सल्स कधीपासून ठेवतायत तेही सांगा. हो, उद्या तू कॉलेजमध्ये भेटलीस ना की स्क्रिप्ट देते तुला, चालेल? ओके ओके बाय. काय सांगतोस आनंद? हो सागर, खरं तर भरसावळे साहेबांचा आणि अकाउंट्स डिपार्टमेंटचा काहीच संबंध नाही. तरी पण मेघना मॅडम एवढ्या उलट सुलट बोलल्या त्यांना. एवढा सिनियर माणूस लहान मुलासारखा रडत होता. त्यांना मला येऊन भेटायला सांग. डोंट यू थिंक आता डिस्टर्ब असतील? नाही, आता तसं नाही. आता लंच ब्रेक संपेल, त्यानंतर दिवसभरात कधीही आले तरी चालते. या ओके, मी आलो. आजी सुद्धा ऑफिसमध्ये येत नाही. ती तरी काय करेल? ती अशी आजारी. नेमके गोवर्धन काका पण नाहीये. मी काय करू?